नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण मटण, खिमा आणि मेथी अशी एकत्र तयार केलेली भाजी बघूया। सर्वप्रथम मटण आणि खिमा स्वच्छ धुवून निथळत ठेवावे आणि सोबतच मेथीची एक जुडी स्वच्छ धुवून घ्यावे। नंतर 2 मोठे इलायची, 7 ते 8 लवंग आणि मिरे, 2 ते 3 तेजपान, 4 ते 5 हिरवी इलायची, जायपत्री, 1 ते 2 कर्णफूल, 2 इंच दालचिनी, 2 चमचे जिरे, 3 चमचे धने असे सगळे अख्खे मसाले मंद गॅसवर 8 ते 10 मिनिटे भाजून घ्यावे। एकीकडे 3 उभे चिरलेली कांदे, अर्धा डोल किसलेल सुकं खोबरं, 2 गाठी सोललेले लसूण, 2 ते 2.5 इंच आलं आणि 1 टमाटर घ्यावे। तसेच गरम मसाले मंद गॅसवर छान परतून झाले की मसाल्यांना थंड करायला घ्यावे। नंतर त्याच गरम पातेल्यामध्येच एक फळी तेल ओतून त्यात सर्वप्रथम उभा चिरलेला कांदा हे परतायला घ्यावे। आता कांदा जरा लालसर झाला की त्यात सुकं खोबरंही भाजून घ्यावे। 7 ते 8 मिनिटे सलग ढवळत मसाला भाजून घ्यावा। नंतर दगडी खलबत्त्यामध्ये लसूण आणि आलं ठेचून वाटण तयार करून घेऊया। दगडी खलबत्त्याचा वापर करून तयार केलेल्या कुठलेही वाटण ठेचल्यामुळे त्यातली सगळी अर्क भाजीमध्ये उतरतात, त्यामुळे शक्यतो वाटण तयार करताना दगडी खलबत्त्याचा वापर करावा। आलं लसणाचे वाटण तयार झालं की त्याला एकीकडे काढून घेऊया। आता त्याच दगडी खलबत्त्यामध्ये भाजलेले गरम मसाले सुद्धा छान ठेचून पावडर तयार करून घेऊया। आता त्याच दगडी खलबत्त्यामध्ये कांदा आणि सुकं खोबरं याचंही वाटण तयार करून घेऊया। आता सगळी वाटण तयार झाले की सोबतच कोथिंबीरची देठाची वाटणही करून घ्यावे आणि दगडाला लागलेले मसाल्याचे पाणी एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घ्यावे। आता एक टमाटर बारीक चिरून घ्यावे, सोबतच स्वच्छ धुतलेली निथळलेली मेथी ही बारीक चिरून घ्यावे। आता एका पातेल्यात 4 फळी तेल घेऊन तापायला ठेवावे। तेल छान गरम झाले की त्यात सर्वप्रथम कांदा आणि खोबऱ्याचं वाटण परतायला घ्यावे। 5 ते 7 मिनिटे परतून झाले की त्यात आले लसणाचं वाटण टाकून पुन्हा एकदा परतून घ्यावे। नंतर गरम मसाल्याचे वाटण, कोथिंबीर, देठांची वाटण आणि शेवटी बारीक चिरलेला टमाटर घालावा आणि छान परतून घ्यावे आणि त्यावर झाकणी ठेवून 2 ते 3 मिनिटात करिता वाफ काढून घ्यावे। आता एक वाफ काढून झाली की मसाल्यातून तेल सुटायला लागेल। आता त्यात बारीक चिरलेली मेथी परतायला घ्यावी। काही वेळ परतून झाल्यावर खोल असलेला टोप ठेवावा आणि त्यात मसाल्याचे पाणी ओतून घ्यावे आणि झाकणी ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घ्यावी। वाफ काढून झाली की मसाल्याचे पाणी बाजूला ठेवावे आणि मसाला पुन्हा परतून घ्यावा, त्यात तेल सुटलेलं असायला हवं। आता त्यात 1 चमचा हळद पावडर, 4 चमचे लाल तिखट पावडर टाकावे आणि छान ढवळून घ्यावे। नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घ्यावी
वाफ काढून झाले की मसाल्यातून तेल सुटायला लागतं आणि तिखट पूर्णपणे शिजतं. आता त्यात सर्वप्रथम मटण खिमा घालावा, सोबतच मटणचे तुकडेही टाकावे आणि छान सुक्या मसाल्यात मटण आणि खिमा काही वेळ परतून घ्यावे. मटण आणि खिमा छान परतून झाल्यावर पुन्हा एकदा खोल टोपात मसाल्याचे पाणी वर ठेवून मटणाला एक वाफ काढून घ्यावी, जेणेकरून सर्व मसाल्याचा अर्क मटणात उतरतो. 10 ते 5 मिनिट वाफ काढून झाली की पुन्हा एकदा मटण खिमा परतून घ्यावा. ,25% मटण मसाल्यात शिजल्यावर टोपातलं पाणी आता ओतून घ्यावे आणि झाकणी झाकून ठेवावी. आता 30 ते 40 मिनिट मटण मध्यम गॅसवर शिजवून घ्यावे. आता 30 ते 40 मिनिटे झाल्यावर मटण पूर्णपणे शिजून जातं. अशा प्रकारे आपली मटण मिक्स मेथी खिमा भाजी तयार आहे. आता आपण पानं वाढायला घेऊयात. जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे ओपिनियन ही मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.